नमस्कार मित्रांनो, गेले 3-4 दिवस मी बघतो ही जी भया लोक आहेत यूपी बिहारवाली, त्यांचे प्रश्न कोणी सोडवायला तयारच नाही. आता मी 3 दिवसापासून बघतो ते लोडिंगसाठी येतात आणि जो त्यांचा हायड्रा आहे त्याला हायड्राला बॅटऱ्याच नाही. ज्या बॅटऱ्या होत्या त्या खराब झालेल्या आहेत. आल्यानंतर तो जो टेलर आहे ते टेलरच्या बॅटऱ्या काढून आणि नंतर मग त्याला कनेक्शन देऊन ते हायड्रा चालू करतात आणि मालकाला फोन करतात. तर मालक बोलतो की नाही, तसं तुम्ही चालवून घ्या काम. आता ते आल्यानंतर त्यांना तो हायड्रा चालू करायलाच कमसे कम अर्धा पाऊण तास लागतो आणि लोडिंग असते खाली 5 मिनिटाचे. काय सांगणार, तरी पण ती लोक बिचारी काम करतात. चला मी तुम्हाला दाखवतो त्यांची काय हालत होते ती. मित्रांनो, त्यांचं काम काय अशा प्रकारे चाललेलं आहे. ते आता पूर्ण खोदतील, त्याच्यानंतर ते बॅटरा काढून आणि हायड्राला लावतात, हायड्राला कनेक्शन देतील बघा. आणि हे सर्व करत असताना भांडणं होतात, एकमेकांना शिवा देतात. विचार करणार तरी काय, बघा आता कसे करतात. हाँ? अरे यार, आपकी तकलीफ कौन समझेगा? तुम्हारी तकलीफ भगवान के अलावा आदमी बस बात नहीं. फिर भी हम कोशिश करेंगे, वीडियो निकाल के आपके सेट को भेज देता हूँ मैं. लाल वो करंट वाला कौन सा, अर्थ वाला कौन सा? हे बघा मित्रांनो, ह्यांचं हायड्राच काय चालू होत नाही. लड्डू काकाने हे मला लाडू आणि केलं दिलेलं आहे. बघा मित्रांनो, त्यांची खूप हालत होतो, खूप बेकार परिस्थिती आहे त्यांची. हायड्राच्या बॅटऱ्या ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत आणि हा जो मागे दिसतो टेलर, त्या टेलरच्या बॅटऱ्यांनी तो हायड्रा चालू करतात. तरी पण जे त्यांचे मालिक आहेत हायड्रा आणि टेलरचे जे मालिक आहेत त्यांनी अजूनपर्यंत त्यांना बॅटरी दिलेली नाही. बघा किती हाल करतात, ते किती कष्ट करतात आणि गाड्या चालू करतात. हे त्यांचं दररोजचं प्रॉब्लेम असतं. तरी पण काय त्यांना समजत नाही, त्यांचे जे मालिक आहेत त्यांना काय सांगणार. आता सांगा बरं. ते बिचाऱ्याने मला हे केलं आणि लाडू दिला, आता ते मी खातो. आता त्यांनी मी मदत केली म्हणून दिलं की त्यांना देवाचं वाटलं म्हणून दिलं काय माहीत नाही. मी हे खाऊ की नको, माणसंच आहेत, खातो चला. तसं पण त्याने एवढे प्रेमाने दिलं तर मला खावं लागणारच, बरोबर ना. त्यांचं आता जामतम कसं तरी हायड्रा चालू झालेला आहे. हे बघा, राहू. मित्रांनो, तुम्ही त्यांची परिस्थिती बघितलेलीच, अशी किती बेकार आहे ते. त्यांची परिस्थिती समजून घेणार कोणीच नाही इथे. जाऊ दे, ते दररोज असं त्यांच्याबद्दल बोलून काय फायदा नाही. आता मित्रांनो, आलातच तर आता आमचा यार्ड पण बघून जा. मला आता मी यार्ड दाखवतो आमचा कसा आहे ते. हे बघा, इकडे भंगार आहेत. ह्या गवतात पण भंगार आहेत, पण ते समजत नाही, गवत जास्त आहे त्याच्यामुळे. हे बघा किती मोठे पाईप आहेत. मला पाईपाची हाईट दाखवतो. बघा मित्रांनो, पाईपाची हाईट मी 5.5 फूट आहे आणि हा पाईप बघू शकता. माझा जमतम कसा तरी हात लागतो. चप्पल जर काढले ना तर लागणार पण आहे. बघा एवढे मोठे पाईप आहेत. मित्रांनो,
हा जो सूर्या प्रकल्प आहे सूर्यानगर ते मुंबई, हे सूर्यानगरहून मुंबईला पाणी ट्रान्सफर होतं. सध्या काम चालू, ट्रान्सफर झालेलं नाही आहे, पण होईल नंतर काही 2-3 महिन्यानंतर. ही बाईक बघा मित्रांनो, किती लहान वाटते ना पाईपांसमोर. ते बघा किती मोठे पाईप. आता आपण जाऊ, लोडिंग होते तिकडे. तर मित्रांनो, काय अशा प्रकारे ही पाईप लोड करतात आणि हे तुम्ही बघू शकता किती मोठा पाईप आहे आणि एका टेलरवरती एकच पाईप जातो आहे. एवढे मोठे पाईप आहेत. ह्याचं वजन काय तरी 6.5 टन असेल आणि ह्याच्यापेक्षा जो मोठा आहे त्याचा 8.5 टन. हा लहान थोडासा. मित्रांनो, ह्यांना पनवेतीच लागलेलं आहे. त्यांचा आता जस्ट टायर पंक्चर झाला आणि आता डबल ते लोडिंग केलं, त्यांना डबल अनलोडिंग करावं लागेल, खाली उतरावं लागेल पाईप. आणि काय भरोसा ना, थोड्याला त्यांची बॅटरी पण उतरेल. ते जर बंद केलं तर डबल चालू नाही होणार. वैतागच आहे त्यांचा. हा जो मित्रांनो एरिया दिसतो ना, इकडे सगळीकडे पाईप होते. हे बघा समोर दिसतात. हा एरिया पूर्ण भरलेला होता. ते बघा खाली करायला लागले कारण त्याचा टायर पंक्चर झाला आहे. ती वाईट परिस्थिती रे मित्रांनो. इथे आपला माणूस जर असता ना, मराठी माणूस, कधीच काम सोडून पळाला असता. एवढी बेकार परिस्थिती आहे म्हणजे. कधी बॅटरी उतरते, कधी टायर पंक्चर होतात. किती बिकट परिस्थिती तरी पण ते टिकून आलेत.